गुड मॉर्निंग. मी प्रवीण कराडे आणि आपण केमिस्ट्री पाहत होतो. काही गेल्या 2-3 लेक्चरमध्ये मी केमिस्ट्रीच्या संदर्भातलं एक इंट्रोडक्टरी पार्ट सांगण्याचा प्रयत्न केला, जसं की व्हॉट इज मॅटर सांगण्याचा प्रयत्न केला, ॲटम काय असते ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. एक बेसिकचं थोडंसं इंट्रोडक्शन जे आहे ते केमिस्ट्रीचं आपण पाहिलं. पण आता खऱ्या अर्थानं आपल्याला केमिस्ट्रीचा जो आहे तो सिलेबस म्हणता येईल, आपण इंट्रोडक्शनच म्हणता येईल, पण इंट्रोडक्शनमध्ये थोडासा सिलेबस आता आपण इन्व्हॉल्व करत करत पुढे जाणार आहोत. तर आज आपण केमिस्ट्रीला परत आता एक आपलं सिलेबसच्या रूपात आपल्याला केमिस्ट्री पाहायचं आहे. तर आज परत एकदा सगळ्या गोष्टी कंबाईन करून, सगळं इंट्रोडक्शन कंबाईन करून आपण एका टॉपिकपर्यंत येणार आहोत आणि तो टॉपिक जो आहे तो आपण आपल्या रोजच्या लेक्चरमध्ये जो आहे तो कंटिन्यू करणार आहोत. तर आपण केमिस्ट्रीची डेफिनेशन काय केली होती? तर आपण केमिस्ट्रीची डेफिनेशन केली होती की केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ सायन्स दॅट इज द स्टडी ऑफ मॅटर. केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ सायन्स दॅट इज द स्टडी ऑफ मॅटर. ओके, ठीक आहे, झालं होतं आमचं. अँड देन आम्ही म्हटलं होतं मॅटर इज एनिथिंग अराउंड अस दॅट कॅन ऑक्युपाय द स्पेस अँड हॅव्हिंग द मास इज कॉल्ड ॲज मॅटर. तर क्लॉथ असेल, एअर असेल, वूड असेल, बोर्ड असेल, ओके, क्लॉथ्स म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येकच गोष्टी मॅटर होत्या. अँड देन आफ्टर हे जे मॅटर होतं, या मॅटरचं खूप जास्त प्रकार, म्हणजे मॅटरचं काय केलं गेलं आहे, हे आता क्लासिफाय मॅटरला केलं गेलेलं आहे, मॅटरला डिवाइड केलं गेलेलं आहे. व्यवस्थित त्या मॅटरचा अभ्यास झाला पाहिजे. ओके, ठीक आहे, मॅटरचा व्यवस्थित स्टडी झाला पाहिजे म्हणून मॅटरला डिवाइड केलं, विभागला गेलं आहे. तर ते आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो मॅटरला. एक तर मॅटर मिक्सरच्या फॉर्ममध्ये असू शकतं. आता मिक्सरचं पण परत क्लासिफिकेशन आहे. ओके, आपण एक हे जे क्लासिफिकेशन आजचं संपल्यानंतर आपण परत एकदा एखाद्या दिवशी हेडिंग टाकू का मिक्सर काय तर मॅटरच आहे. त्या मिक्सरचं पण क्लासिफिकेशन आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. मिक्सर होमोजिनियस असतं, हेट्रोजिनियस असतं. परत त्या मिक्सरमध्ये त्या मॅटरच्या पार्टिकलच्या साईजवरून ते मिक्सर पण क्लासिफाय केलं जात असतं. तर क्लासिफिकेशन ऑफ मिक्सर आपण नंतर कधीतरी कंटिन्यू करणार आहोत. सध्या आपण मॅटरला 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं, मिक्सर आणि एक प्युअर सबस्टन्स. तर सध्या आजच्या दिवसाला आणि आजपासून पुढे आपल्याला प्युअर सबस्टन्सचं क्लासिफिकेशन आणि प्युअर सबस्टन्सचा स्टडी आपण करणार आहोत. ठीक आहे, तर प्युअर सबस्टन्स परत 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केले गेले होते, जे की आपण लास्ट दिवशी पाहिलं होतं, लास्ट क्लासमध्ये आपण पाहिलं होतं. प्युअर मॅटर 2 कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करतो. एक तर ते एलिमेंट्स असू शकतात. काय असू शकतात? एलिमेंट्स. एलिमेंट्सच्या बाबतीत मी असं म्हटलं होतं का एलिमेंट्स इज अ सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ मॅटर. मॅटरचा सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म जर असेल तर तो कोण आहे? एलिमेंट्स आहे. ओके, तर एलिमेंट्स ओके प्युअर मॅटरमध्ये येईल आपल्या. आणि एलिमेंट्स आपल्याकडे टोटल 118 एलिमेंट्स आपल्याकडे सध्यापर्यंत फाइंड आउट झालेले आहे. हे 118 एलिमेंट्स तुम्हाला सगळ्यांना पिरियॉडिक टेबल माहित असेल, तर हे सगळे 118 एलिमेंट्स जे आहेत पिरियॉडिक टेबलचे वरचे, हे परतही आपण क्लासिफाय करत असतो. तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये शिकले असाल की ते एलिमेंट्स आपण मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स या 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करत असतो. ओके, जे काय 118 एलिमेंट्स तुमचे पिरियॉडिक टेबलवर आहेत ते 3 कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करतो. एक तर ते मेटल्स असतात, तुम्हाला मेटल्स, ओके, एक तर ते मेटलॉइड्स असतात आणि एक तर ते काय असतात? नॉन मेटल्स. एक तर ते काय असतात? नॉन मेटल्स जे असतात. ओके, नॉन मेटल्स जे असतात. ओके, नॉन मेटल्स ते असतात. ओके, ठीक आहे. ओके, आता हे पिरियॉडिक टेबलवरचे एलिमेंट्स मेटल, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स या 2 कॅटेगरीमध्ये, 3 कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड केले. सोबतच तेच एलिमेंट्स आणखी पण आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. जसं की काही एलिमेंट्स जे आहेत ते नॅचरली ऑकरिंग्स आहेत. ओके, नॅचरली ऑकरिंग्स आहेत आणि काही एलिमेंट्स जे आहेत ते मॅनमेड्स आहेत. तर त्यावरून परत आपण एलिमेंट्सला क्लासिफाय करू शकतो. एक तर नॅचरल एलिमेंट्स असू शकतं, एक तर मॅनमेड एलिमेंट्स असू शकतं. म्हणजेच नॅचरल एलिमेंट्स आणि आर्टिफिशियल एलिमेंट्स अशा 2 कॅटेगरीमध्ये परतही आपण एलिमेंटला काय करू शकतो? क्लासिफाय करू शकतो. तर आता या केमिस्ट्रीमध्ये आपल्याला शिकणं काय आहे? केमिस्ट्री जसं की डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली होती, एक लिंक जर कंटिन्यू करायची झाली, ओके, तर आपण मॅटर पाहणार होतो, केमिस्ट्रीत मॅटर शिकणार होतो. आता त्या मॅटरलाच तुम्ही डिवाइड केलं. ओके, मॅटरलाच डिवाइड केलं तर मॅटर प्युअर मॅटर आणि मिक्सरमध्ये आलं. आता प्युअर मॅटर परत क्लासिफाय झालं एलिमेंट्स आणि कंपाऊंडमध्ये. आता एलिमेंट्स आपल्याला शिकायचं आहे. ओके, म्हणजे मॅटर शिकायचं होतं मॅटरमध्ये, प्युअर सबस्टन्स शिकायचं आहे प्युअर सबस्टन्समध्ये, एलिमेंट्स आपल्याला शिकायचे आहेत. तर ते एलिमेंट्स 3 प्रकारचे असतात, मेटल, मेटलॉइड्स आणि नॉन मेटल. हे आपण शिकणार आहोत. ओके, 1 बाय 1 आपण हे सगळं काही शिकणार आहोत. सोबतच ते नॅचरल आणि आर्टिफिशियल असतात, असं त्याचं क्लासिफिकेशन असतं. तर केमिस्ट्रीमध्ये आपल्याला एलिमेंट्स शिकायचे आहेत. शिकू आपण पुढे. ओके, आता एलिमेंट शिकून झाल्यानंतर परत हे जे काय प्युअर सबस्टन्स असतील आपले, हे प्युअर सबस्टन्स जसं एलिमेंट्स असतात तसं ते कंपाऊंड्सही असू शकतात.
ओके, तर कंपाऊंड्स पण आपल्याला केमिस्ट्रीमध्ये शिकायचे आहेत. तर कंपाऊंड्स परत दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केले जातात. कंपाऊंड्स दोन कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करतो. एक तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड असू शकतं आणि एक ऑर्गॅनिक कंपाऊंड असू शकतं. एक काय असू शकतं, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आणि एक ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता मी लास्ट क्लासमध्ये तुम्हाला सांगितलं होतं का सुरुवातीला जेव्हा मॅटरचं क्लासिफिकेशन सुरू झालं होतं ओल्ड डेजमध्ये खूप दिवसाआधी, तेव्हा एलिमेंटला कंपाऊंड्सला मॅटरला दोन कॅटेगरीमध्ये त्यांनी सब डिवाइड केलं होतं. एक जे काय प्लांट अँड ॲनिमल पासून किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून जे काही मॅटर ऑब्टेन व्हायचं त्याला ते ऑर्गॅनिक मॅटर म्हणायचे, आणि त्याच्या रॅदर दॅन प्लांट अँड ॲनिमल पासून जर काही भेटत असेल तर त्याला ते इनऑर्गॅनिक म्हणायचे. पण आपण लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की ऍक्सिडेंटली अमोनियम सायनाइड पासून युरिया फॉर्म झाला. ओके, ऍक्सिडेंटली एक तो ऍक्सिडेंट होता, त्याला काही त्या सायंटिस्टला दुसरंच काही तयार करायचं होतं, पण ऍक्सिडेंटली अमोनियम सायनाइड पासून तिथे लॅबमध्ये युरिया तयार झाला. अँड युरिया जो आहे तो युरिन पासून भेटणारा कंपाऊंड होता, म्हणूनच त्याचं नाव युरिया ठेवलं गेलं. युरिन मध्ये सापडला जाणारा पदार्थ त्याला युरिया म्हटलं जायचं, आणि युरिया ऑर्गॅनिक कंपाऊंड लॅबमध्ये ऍक्सिडेंटली तयार झाला, आणि तेव्हा तो कन्सेप्ट इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिकचा जो आहे तो फ्लॉप झाला, चुकीचा ठरला. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड लॅबमध्ये पण बनवले जातात, असं तिथे जे आहे ते कन्सेप्ट पुढे आला. मग त्यामध्ये मिथेन तयार केला गेला, ऍसिटिक ऍसिड फॉर्म करण्यात आलं, वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत ते तयार केल्या गेले. नंतर आजची गोष्ट अशी आहे की आज तर कुठलंही ऑर्गॅनिक कंपाऊंड लॅबमध्ये प्रिपेअर केलं जातं. इव्हन डीएनए पण लॅबमध्ये प्रिपेअर केला जाऊ शकतं. डीएनए पण ऑर्गॅनिक मॉलिक्युल आहे, डीएनए पण बायोमॉलिक्युल आहे, डीएनए पण लॅबमध्ये आर्टिफिशियली प्रिपेअर केलं जातं. प्लाझ्मा असेल, बऱ्याचशा ऑर्गॅनिक गोष्टी ज्या आहेत, हार्मोन्स असतील, अशा बऱ्याचशा गोष्टी ओके ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत ते आज लॅबमध्ये प्रिपेअर केल्या जातात. आणि डे बाय डे त्याच्या पुढे सायन्स जाईल, आणखी पण बऱ्याचशा गोष्टी सायन्सला प्रिपेअर करता येतील. ठीक आहे, तर आपल्याला स्टडी करायचा होता मॅटरचा, आणि मॅटरचा स्टडी सिस्टमॅटिकली व्हावा म्हणून मॅटरला डिवाइड केलं प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचरमध्ये. प्युअर सबस्टन्सला एलिमेंट्स आणि कंपाऊंड मध्ये डिवाइड केलं, कंपाऊंड्सला ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मध्ये डिवाइड केलं. ऑर्गॅनिक म्हणजे काय, तर आपण असं म्हणू, आता सध्याची जी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन आहे ते आपण अशी म्हणू शकतो. ऑर्गॅनिक मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितली पण होती. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड इज अ कंपाऊंड विच इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ कार्बन. ओके, किंवा कार्बनचे जे काही कंपाऊंड्स असतात, सिंपल लँग्वेजमध्ये आपण जास्त पालाड न लावता जर सिंपल लँग्वेजमध्ये म्हणायचं झालं तर मी असं म्हणेल, कार्बन पासून तयार होणाऱ्या पदार्थांना आपण ऑर्गॅनिक पदार्थ म्हणतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो, किंवा मी डेफिनेशन करायचं झालं तर असं म्हणाल कार्बन अँड देअर कंपाऊंड. कार्बन आणि कार्बनचे कंपाऊंड जे आहेत ते ऑर्गॅनिक मध्ये डिवाइड केले जातात. आता आपल्याला केमिस्ट्री शिकायची आहे, या सगळ्याच गोष्टीचा आपल्याला स्टडी करायचा आहे, पण वन बाय वन सगळ्या गोष्टी होतील. ओके, सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रित करायच्या नाही आहेत, वन बाय वन सगळ्या गोष्टीचा स्टडी करायचा आहे. आणि सगळ्यात पहिलं आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंडच मॅटर मध्ये शिकायला घेऊ. ओके, ठीक आहे, तर आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड जर पाहायचे झाले तर या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं परत क्लासिफिकेशन केलं जातं दोन कॅटेगरीमध्ये, सायक्लिक आणि असायक्लिक. ओके, सायक्लिक आणि असायक्लिक. आता ते ऑर्गॅनिक कंपाऊंड जर आपल्याला पुढे कंटिन्यू करायचे असतील तर मी काय करतो, हे बोर्डवरचं सगळं जे काही क्लासिफिकेशन आहे मॅटरचं इथे काढलेलं आहे ते एरिज करून टाकतो, आणि त्यातला फक्त एक टॉपिक कंटिन्यू करणार आहोत, तो कुठला, ऑर्गॅनिक कंपाऊंड मी कंटिन्यू करेन. ओके, ठीक आहे. तर इथे हे जे काही सगळं सांगण्याचा प्रयत्न मी याच्यासाठी केला का ऑर्गॅनिक कंपाऊंड काय आहे हे तुम्हाला स्पेसिफाय करता आलं पाहिजे. ऑर्गॅनिक कंपाऊंडची ओरिजिन काय आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण कसं काय शिकायला घेतलं मध्ये हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी ही सगळी डायग्राम इथे मी काढली होती. तर परत एकदा बॅक मध्ये जाऊन परत जाऊन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. ऑर्गॅनिक कंपाऊंड काय आहे, तर कंपाऊंड आहे. कंपाऊंड काय असतं, तर प्युअर सबस्टन्स असतं, आणि प्युअर सबस्टन्स काय आहे, तर मॅटरच आहे. ओके, तर सरळ ऑर्गॅनिक कंपाऊंड मॅटर आहे, आणि हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आता आपण कंटिन्यू करू. त्याचं क्लासिफिकेशन आपण पाहू, आणि त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कंटिन्यू करणार आहोत. तर हे सगळं मी एकदा एरिज करतो. आपला ऑर्गॅनिक कंपाऊंडच आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, तर आता ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कार्बनचे कंपाऊंड. तर कार्बनचे कंपाऊंड आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर त्याआधी एक कार्बनच्या बाबतीतली एक गोष्ट आपण लक्षात घेऊ थोडीशी. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन आपण पाहणार आहोत, तर कार्बनच्या बाबतीतल्या काही गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर जो आहे तुमचा, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. ओके, कार्बन हा पिरियॉडिक टेबल मध्ये जर तुम्ही पाहाल तर 14 ग्रुप मध्ये येतो. 14 ग्रुप एलिमेंट आहे, म्हणजे पी ब्लॉक एलिमेंट आहे पिरियॉडिक टेबल मध्ये. तुम्ही जर पाहिलं
तर पी ब्लॉक एस ब्लॉक असतं एक पिरियडिक टेबलमध्ये, डी ब्लॉक आणि पी ब्लॉक आणि खाली एफ ब्लॉक असे 4 ब्लॉक केमिस्ट्रीचे एलिमेंट्स येतात. तर आमचा कार्बन हा पी ब्लॉकमध्ये येतो. ठीक आहे, कसं येतं काय येतं हे आपण डिटेलमध्ये आपण पाहणारच आहोत, हळूहळू सगळ्या गोष्टी होतील. तर पी ब्लॉकमध्ये येतं, ॲटॉमिक नंबर त्याचा 6 आहे, 14 ग्रुपमध्ये येतो तो. आणि कार्बनची व्हॅलन्सी जी आहे, कार्बनची जी व्हॅलन्सी आहे हा एक सगळ्यात महत्त्वाची मुद्दा म्हणता येईल आपल्याला. या कार्बनची व्हॅलन्सी बॉन्ड फॉर्म करण्याची क्षमता जी आहे ती 4 आहे. कार्बन आपला 4 बॉन्ड फॉर्म करतो, टेट्राव्हॅलेंट आहे. ओके, कार्बन काय आहे, टेट्राव्हॅलेंट आहे, की 4 बॉन्ड फॉर्म करतो. तर 4 बॉन्ड कसे फॉर्म करतं, का फॉर्म करतं, त्याचं पण सगळं डिटेलमध्ये एक आपण एक्सप्लेनेशन पाहणारच आहोत. पण सध्या तुम्हाला लक्षात घ्यायचं की आपला हा कार्बन टेट्राव्हॅलेंट असतं, 4 बॉन्ड तो फॉर्म करतात. आणि कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करतं, तर सोबत काही एलिमेंट्स आपल्याला परत लक्षात घ्यायचे आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्री पाहताना. त्यांची पण व्हॅलन्सी, त्यांची पण बॉन्ड फॉर्म करण्याची क्षमता आपल्याला माहित असायला पाहिजे. तर एक एक्झाम्पल म्हणून मी इथे लिहितो. सपोज आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपला कार्बन हा 4 बॉन्ड फॉर्म करतं. ओके, आपला नायट्रोजन, आपल्याकडे नायट्रोजन तुम्हाला सगळ्यांना माहित असेल तर नायट्रोजन 3 बॉन्ड फॉर्म करत असतं. ऑक्सिजन जो आहे हा 2 बॉन्ड फॉर्म करतं आणि आपला हायड्रोजन जो आहे तो 1 बॉन्ड फॉर्म करतो. ओके, काय बॉन्ड फॉर्म करतो, तो 1 बॉन्ड जो आहे तो फॉर्म करत असतो. ओके, ठीक आहे. तर कार्बन आपला 4 बॉन्ड फॉर्म करणार आहे. कार्बन काय किती बॉन्ड फॉर्म करणार आहे, आपला 4. तर या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात, या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मधला एक सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ जो आहे, कंपाऊंड जो आहे, तो आपण जो आहे एक मोठा ग्रुप ऑर्गॅनिक कंपाऊंडचा जो आहे तो आहे हायड्रोकार्बन. काय आहे, हायड्रोकार्बन. ओके, हायड्रोकार्बन. ओके, हायड्रोकार्बन. आणि हा नाव जे आहे हायड्रोकार्बन किंवा हा जो कंपाऊंड आहे हा सगळ्यांच्या ओळखीचा असेल, सगळ्यांना माहित असलेला असायला पाहिजे. ऑर्गॅनिक कंपाऊंडचा एक मोठा पार्ट ऑक्युपाय करताय हायड्रोकार्बनने. आणि हायड्रोकार्बनचं पण क्लासिफिकेशन, हायड्रोकार्बन काय असतं, सगळ्यात पहिला आपण हायड्रोकार्बन काय असतं एक लक्षात घेऊ. तर सिंपल हायड्रोकार्बन म्हणजे काय, तर जे पदार्थ, जे कंपाऊंड कार्बन आणि हायड्रोजनच्या कॉम्बिनेशनने तयार होतील त्यांना आपण हायड्रोकार्बन म्हणतो. ओके, म्हणजे ठीक आहे, जे कंपाऊंड कार्बन आणि हायड्रोजन पासून तयार होतील त्यांना आपण हायड्रोकार्बन म्हणतो. म्हणजे त्याची डेफिनेशन करायची झाली तर असं म्हणेल मी की द कंपाऊंड विच इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ कार्बन अँड हायड्रोजन इज कॉल्ड एज हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन कसे होते तर मी इथे थोडंसं सॉल्व्ह करून दाखवतो की कसे हायड्रोकार्बन असू शकतात. सपोज हायड्रोकार्बन मध्ये आपल्याला माहित आहे का कार्बन आणि हायड्रोजन असेल, तर सपोज मी इथे कार्बन घेतला. ओके, कार्बन घेतला. आता कार्बन किती बॉन्ड फॉर्म करत असते तर आपल्याला त्याची व्हॅलन्सी जी आहे ही माहित असायला पाहिजे. कार्बनची व्हॅलन्सी फारच एक बेसिक गोष्ट आहे. कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करते तर कार्बनची व्हॅलन्सी 4. हायड्रोजन 1 बॉन्ड फॉर्म करते, तर सपोज कन्सिडर करा या हायड्रोजननी, ओके, या हायड्रोजननी आणि या हायड्रोजननी, अशा 4 हायड्रोजननी या कार्बन सोबत बॉन्ड फॉर्म केले. तर हा जो काही कंपाऊंड तयार झाला असेल याचं काहीतरी नाव असणार आहे, आपण करू. हा मिथेन आहे, पण हा हायड्रोकार्बन आहे. काय आहे, हा हायड्रोकार्बन आहे. ओके, आणखी परत एखादा एक्झाम्पल घेतो मी. सपोज हा कार्बन घेतला, परत कार्बन घेतला, परत कार्बन घेतला, परत कार्बन घेतला. ओके, ठीक आहे. अशा प्रकारे कार्बन घेतला. कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करत असते. कार्बनची व्हॅलन्सी टेट्राव्हॅलेंट आहे. कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करत असते. ओके, तर कार्बनला मी प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन हायड्रोजन जर अटॅच करत असेल तर हा हायड्रोजन, हा इथे हायड्रोजन देत असेल, तर हा जो काही कंपाऊंड इथे फॉर्म झाला तर हा पण कंपाऊंड काय आहे, हायड्रोकार्बन. कंपाऊंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन इज कॉल्ड एज हायड्रोकार्बन. तर हा पण हायड्रोकार्बन आहे. तर हे हायड्रोकार्बन, हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण 2 कॅटेगरी मध्ये काय करतो असतो, डिवाइड करतो. तर ते एक त्यांची कॅटेगरी असतं असायक्लिक कंपाऊंड किंवा त्यांनाच आपण म्हणत असतो ओपन चेन कंपाऊंड. त्यांनाच आपण ओपन चेन कंपाऊंड म्हणत असतो किंवा त्यालाच आपण अलिफॅटिक कंपाऊंड असंही म्हणत असतो. आता ओपन चेन कंपाऊंड आणि याला आपण म्हणत असतो असायक्लिक कंपाऊंड म्हणजेच क्लोज चेन कंपाऊंड असंही त्याला आपण क्लासिफाय करत असतो. आता ओपन चेन कशाला म्हणायचं, क्लोज चेन कंपाऊंड कशाला म्हणायचं. ओके, ठीक आहे. सिंपल गोष्ट आहे की कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेल्या कंपाऊंडला आपण जर हायड्रोकार्बन म्हणत असतो, तुम्ही इथे कार्बन लिहिलाय. हा कार्बन कार्बनच्या सोबत कितीही बॉन्ड फॉर्म करू शकते आणि कार्बन कार्बन सोबतची बॉन्ड फॉर्म करण्याची कार्बनची कॅपॅसिटी आहे, त्याची जी क्षमता आहे त्याला कॅटॅयनेशन म्हटलं जात असतं. ओके, हे पण आपण पुढे पाहणार आहोत. तर सपोज मी काय घेतले ते कार्बनला कार्बन अटॅच केले. कार्बन हा टेट्राव्हॅलेंट आहे तर 4 बॉन्ड फॉर्म करेल. सपोज मी असं काढलं. ओके, आणि या कार्बनला, प्रत्येक कार्बनला मी इथे हायड्रोजन अशा प्रकारे दिले सपोज. ओके, आता तुम्ही जर काउंट करून पाहाल तर प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी ही 4 झालेलीच आहे इथे. ओके, ठीक आहे. तर हा जो काही कंपाऊंड इथे काढलेला आहे हा कंपाऊंड ओपन चेन कंपाऊंड आहे. ओपन चेन कंपाऊंड आहे म्हणजे हा कंपाऊंड इथे स्टार्ट होईल, इथे स्टार्ट होईल, इथे संपून जाईल. ओके, ज्याला
दोन एंड असतील त्याला आपल्याला म्हणायचं आहे असायक्लिक कंपाऊंड किंवा त्याला आपल्याला म्हणायचं आहे ओपन चेन कंपाऊंड. त्याला काय म्हणायचं? ओपन चेन कंपाऊंड. पण इथे सायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय की ज्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर सायक्लिक असलं पाहिजे, क्लोज असलं पाहिजे, त्याला सायक्लिक कंपाऊंड आपण म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल मी इथे असं घेतो कार्बन, कार्बनला कार्बन, कार्बनला कार्बन, कार्बनला कार्बन. ओके. ठीक आहे. क्लोज चेन कंपाऊंडचा आपण विचार करतोय. आता क्लोज चेन कंपाऊंड मध्ये मी इथे सपोज कार्बन घेतले. आता एक कार्बन पार्ट कशा प्रकारे अरेंज करतोय मी? कार्बन कशा प्रकारे अरेंज केले? सायक्लिक मॅनरने अरेंज केले. आता प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 असायला पाहिजे. तर मी या प्रत्येक कार्बनला सपोज हायड्रोजन दिला. ओके. प्रत्येक कार्बनला हायड्रोजन दिले. आता 2-2 द्यावं लागतील तेव्हा कुठे कार्बनचे जाऊन 4 बॉन्ड होतील. तर अशा प्रकारे हा जो काय कंपाऊंड इथे मी काढला, तर हा कंपाऊंड जो आहे याला जर तुम्ही पाहिलं तर याला कुठे एंड नाही आहे. म्हणजे याला जर असं आपण पाहत गेलो तर आपण सायक्लिक जो कंपाऊंड दिसतोय, क्लोज चेन कंपाऊंड आपल्याला दिसतोय. आणि अशा कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहोत? सायक्लिक हायड्रोकार्बन आपण म्हणू शकतो, सायक्लिक कंपाऊंड आपण त्यांना म्हणू शकतो किंवा त्याला आपण क्लोज चेन कंपाऊंड म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे जे काय ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपले असतील, हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, हे हायड्रोकार्बन्स जे आपले असतील, हे दोन कॅटेगरीमध्ये आपण त्यांना काय करू शकतो? सब डिवाइड करू शकतो. तर ते असं का ते एक तर असायक्लिक असू शकतात, म्हणजे ओपन चेन कंपाऊंड असतील किंवा ते क्लोज चेन कंपाऊंड असतील, जसं की मी या एक्झाम्पल वरून तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आता परत या सायक्लिक आणि असायक्लिक कंपाऊंडचं पण परत क्लासिफिकेशन केलं जात असतं. या सायक्लिक कंपाऊंडला पण क्लासिफाय केलं जातं, या असायक्लिक कंपाऊंडला पण क्लासिफाय केलं जातं. आता थोडं परत लक्षात घ्या की मी ते सायक्लिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन जे आहे ते इथे परत इथे काय करतो? इथं फुल स्टॉप देतो त्याला. याचं क्लासिफिकेशन आपण परत कंटिन्यू करणार आहोत. सायक्लिक कंपाऊंड जे आहे ते परत दोन टाईपचे असतात. म्हणजे परत ते कॅटेगरीमध्ये येतात. त्याला ॲरोमॅटिक असतात किंवा ते अलिसायक्लिक असतात. ओके. तर त्याचं क्लासिफिकेशन आपण नेक्स्ट कधीतरी कंटिन्यू करणार आहोत. मी परत एकदा तुम्हाला सांगेल की मॅटर क्लासिफाय केलं, मॅटरला प्युअर मॅटर आणि मिक्सचरमध्ये क्लासिफाय केलं. तर मिक्सचरला आपण स्किप केलं, प्युअर मॅटर कंटिन्यू करत गेलो. प्युअर मॅटर परत दोन कॅटेगरीमध्ये आपण आणलं होतं, एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. मी एलिमेंटला स्किप केलं, कंपाऊंडवर आलो होतो. कंपाऊंडला परत दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं होतं, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. मी इनऑर्गॅनिकला स्किप केलं, ऑर्गॅनिक कंटिन्यू करत आलो. ऑर्गॅनिकला कंपाऊंडला म्हणजेच मी हायड्रोकार्बनला म्हणेल, हायड्रोकार्बनला मी दोन कॅटेगरी डिवाइड केलं, असायक्लिक आणि सायक्लिक मध्ये, ओपन चेन आणि क्लोज चेन मध्ये. आता असायक्लिक कंपाऊंड जे असतात तुमचे, म्हणजे ओपन चेन कंपाऊंड जे असतात, हे परत दोन कॅटेगरी मध्ये मी डिवाइड करू शकतो. ओके. कसं ते तुम्हाला लक्षात येईल. सपोज हा इथे मी जो काही कंपाऊंड इथे काढला, सपोज हा कंपाऊंड इथे काढला, कार्बन काढले तसे. ओके. असं काही नेसेसरी नाही की मग 4 कार्बन काढले पाहिजे. कार्बन किती असू शकतात त्याच्या मध्ये. ओके. आणि या कार्बनचे 4 बॉन्ड असले पाहिजे. ठीक आहे. मी 4 बॉन्ड अशा प्रकारे हायड्रोजन सोबत कंबाईन करून करतो इथे. तर हा जो काही कंपाऊंड इथे फॉर्म झालाय, ऑब्वियस आहे की हा हायड्रोकार्बनचा आहे, कारण कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेला आहे. याचं ओपन चेन स्ट्रक्चर आहे, याला इथे सुरू झाला, इथे खतम झाला, असं कसं जरी म्हटलं तरी हा काय आहे? ओपन चेन कंपाऊंड आहे. परत इथे मी हा एक कंपाऊंड इथे काढतो. सपोज हा कार्बन, परत कार्बन घेतला, परत कार्बन घेतला, आणि या कार्बनच्या मध्ये एक डबल बॉन्ड देतोय आणि उरलेल्या कार्बनला मी हायड्रोजन अटॅच करतो. म्हणजे या कार्बनला 3 हायड्रोजन हवेत. या कार्बनला, हा जो मधला कार्बन आहे, या कार्बननी 1, 2, 3 बॉन्ड फॉर्म केलेत. म्हणजे याला एकच हायड्रोजन द्यावं लागेल. कार्बनची व्हॅलन्सी 4च आहे ना, 4च तो बॉन्ड फॉर्म करते. इथे पण या कार्बनला एकच हायड्रोजन द्यावं लागेल, या कार्बनला मला 3 हायड्रोजन द्यावं लागेल. हा जो काय कंपाऊंड इथे फॉर्म झाला, हा बद्द ओपन चेन कंपाऊंड आहे, हा पण ओपन चेन कंपाऊंड आहे, हा पण ओपन चेन कंपाऊंड आहे. ओके. ठीक आहे. परत एक कंपाऊंड इथे काढल मी की ओपन चेन कंपाऊंड मध्ये, सपोज हा कार्बन, परत कार्बन घेतोय, परत कार्बन घेतला. इथे कार्बनच्या मध्ये मी ट्रिपल बॉन्ड काढला. ओके. या कार्बनला मला 3 हायड्रोजन द्यावं लागतील, कारण याची बॅलन्सची 4 करायची मला. या कार्बनला किती हायड्रोजन? या कार्बनला हायड्रोजन द्यायची गरज नाही, कारण कार्बनचे 1, 2, 3 आणि हा 4 बॉन्ड झाले, याचे पण 4 झाले, याला मी परत 3 हायड्रोजन देतो. तर हा पण तर कंपाऊंड ओपन चेन कंपाऊंडच आहे, हा पण तर ओपन चेन कंपाऊंड आहे. ओके. ठीक आहे. मग या तिन्ही ओपन चेन कंपाऊंड मध्ये फरक काय आहे? तर पहिल्या कंपाऊंड कडे पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल, पहिल्या हायड्रोकार्बन कडे तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये सगळे बॉन्ड जे आहेत कार्बनचे, म्हणजे प्रत्येक कंपाऊंड मध्ये कार्बनने 4च बॉन्ड फॉर्म केले आहेत. पण पहिला जो काय कंपाऊंड तुमचा आहे, या पहिल्या कंपाऊंड मध्ये कार्बनचे 4 बॉन्ड जे आहेत ते सगळेचे सगळे बॉन्ड सिंगल आहेत. ओके. सिंगल आहे.
पहा कार्बनचे प्रत्येक कार्बनचे चारही बॉन्ड जे आहेत ते सिंगल आहेत. इथे कार्बन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे, इथे कार्बन कार्बनच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. आणि म्हणूनच हे जे काय तुमचे असायक्लिक कंपाऊंड्स आहेत हे आपण दोन कॅटेगरी मध्ये क्लासिफाय करतो. एक तर त्या कंपाऊंड मध्ये सगळे सिंगल बॉन्ड असतील, सगळे सिंगल बॉन्ड असतील तर त्याला आपण म्हणत असतो सॅच्युरेटेड, त्याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड. आणि जर तिथे डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण म्हणत असतो अनसॅच्युरेटेड. काय म्हणत असतो? अनसॅच्युरेटेड. असं दोन कॅटेगरी मध्ये आपण त्यांना डिवाइड करतो. आता सॅच्युरेटेड जे काय कंपाऊंड्स असतात तुमचे, त्या सॅच्युरेटेड कंपाऊंडला आपण सिंपल अल्केन असं नाव देत असतो. त्यांना आपण सिंपली काय म्हणत असतो? अल्केन. ओके, काय म्हणत असतो? अल्केन. सगळे ओपन चेन कंपाऊंड आणि ओपन चेन कंपाऊंड मध्ये हायड्रोकार्बन जर असेल, सगळे बॉन्ड जर सिंगल असतील तर त्याला आपण काय म्हणत असतो? अल्केन्स असं म्हणत असतो. ओके, ठीक आहे. आणि अनसॅच्युरेटेड मध्ये जर त्या हायड्रोकार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण अल्कीन असं नाव देत असतो, अल्कीन म्हणत असतो. ओके, सोबतच जर तिथे ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला आपण अल्काइन असं म्हणत असतो. ओके, काय म्हणत असतो? अल्काइन. पहा त्याच्या शेवटी वाय आणि असायला पाहिजे, याच्या शेवटी ई आणि असायला पाहिजे आणि याच्या शेवटी ए आणि असायला पाहिजे. म्हणजे हे जे काय अल्केन्स हे जे काय असायक्लिक कंपाऊंड्स आहेत तुमचे, हे असायक्लिक कंपाऊंड्स पण तीन कॅटेगरी मध्ये आपले क्लासिफाय केले गेले. तसं तर ऍक्च्युअल मध्ये ते दोन कॅटेगरी मध्ये म्हटलं आपण, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेड मध्ये आपल्याकडे एक कंपाऊंड आला त्याला आपण अल्केन म्हटलं. अनसॅच्युरेटेड मध्ये ते परत दोन कॅटेगरी मध्ये आपण डिवाइड केले. एक तर ते काय असतील तुमचे, एक तर ते अल्किन्स असतील किंवा ते अल्काइन्स असतील. डबल बॉन्ड असलं तर अल्किन, ट्रिपल बॉन्ड असेल तर ते काय असतील? अल्काइन्स असतील. तर बेटा आज आपल्याला इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो अल्केन पर्यंत. आता अल्केनची एक डेफिनेशन आपण करू आणि अल्केनला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये शिकायला कंटिन्यू करू. ठीक आहे. आपल्याला एक 11th युनिट जे आहे, टॉपिक जे म्हणता येईल सिलेबसचं, ते आपल्याला सुरू करायचं आहे. इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे आपला तो आपण इथे संपवून टाकू. इंट्रोडक्शन मध्ये आपण मॅटर, पिअर्स, कंपाऊंड्स, एलिमेंट्स वगैरे गोष्टी पाहिल्या. आता आपल्याला एक युनिट पाहायचं आहे. त्या युनिटचं नाव तुमच्या हायड्रोकार्बन असू शकतं. ते युनिट आपण हायड्रोकार्बन कंटिन्यू करू किंवा जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण कंटिन्यू करू. आणि त्या जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी किंवा हायड्रोकार्बन या युनिटसाठी आपल्याला अल्केन काय असायला पाहिजे, अल्केन काय असतं हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर अल्केन काय आहे? तर अल्केन्स हा सॅच्युरेटेड आहे. ओके, अल्केन्स काय आहे? सॅच्युरेटेड आहे. मीन्स काय? सगळे बॉन्ड त्याच्यामधले सिंगल आहे. अल्केन्स हा सॅच्युरेटेड आहे, असायक्लिक आहे. आता आपण असायक्लिकलाच काय म्हणत असतो? आपण ओपन चेन कंपाऊंड म्हणत असतो, ओपन चेन कंपाऊंड म्हणतो. किंवा त्यालाच आपण म्हणत असतो अलिफॅटिक पण म्हणत असतो, त्याला अलिफॅटिक कंपाऊंड पण म्हणतो. ओपन चेन कंपाऊंड आपण अलिफॅटिक कंपाऊंड पण म्हणत असतो. तर अल्केनची डेफिनेशन मी अशी करेल की अल्केन्स आर सॅच्युरेटेड, ओपन चेन, असायक्लिक किंवा अलिफॅटिक काही म्हटलं तरी चालेल. अल्केन्स आर सॅच्युरेटेड, अलिफॅटिक, हायड्रोकार्बन. अल्केन्स काय आहे? अल्केन्स आर सॅच्युरेटेड, अलिफॅटिक, हायड्रोकार्बन्स. हॅव्हिंग द जनरल फॉर्म्युला, त्याचा जनरल फॉर्म्युला असतं, त्याचा जनरल फॉर्म्युला आहे हॅव्हिंग द जनरल फॉर्म्युला CnH2n+2. याचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. ओके, आपण हा अल्केन पुढल्या टॉपिक मध्ये, पुढच्या युनिट मध्ये कंटिन्यू करणार आहोत. आतापर्यंत जे काही मी तुम्हाला शिकवलं ते परत एकदा 2 मिनिटात रिवाइज करून देतो अँड देन आपण इथे थांबून जाऊ. तर सगळ्यात पहिलं मी काय सांगितलं होतं, मी एकच गोष्ट तुम्हाला वारंवार परत सांगतोय. ओके, आपले गेले 2-3 लेक्चर झाले, मी परत एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आज फायनल कन्क्लुजन पर्यंत पोहोचलोय असं आपण म्हणू शकतो. आणि इथूनच पुढचा टॉपिक आपल्याला आता येत्या पुढच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करायचा आहे. मी काय सांगितलं होतं? मॅटर सांगितलं होतं. मॅटरमध्ये कंपाऊंड म्हटलं होतं, कंपाऊंड ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये ओपन चेन कंपाऊंड आणि क्लोज चेन कंपाऊंड. ओपन चेन कंपाऊंड मध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड, आणि सॅच्युरेटेड मध्ये अल्केन. आणि म्हणून अल्केनची डेफिनेशन होईल अल्केन्स आर सॅच्युरेटेड, अलिफॅटिक, हायड्रोकार्बन. अल्केन्स आर सॅच्युरेटेड, अलिफॅटिक, हायड्रोकार्बन. आणि आपण अल्केन कंटिन्यू करू. ठीक आहे, आज आपण इथे थांबून जाऊ.